नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन 1 आहे त्यामधला एक्झाम्पल 1 आहे तो सॉल्व्ह करणार आहे। यामध्ये काय दिलेले बघा, 2/x मायनस 3/y इक्वल टू 15 हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि सेकंड इक्वेशन काय आहे 8/x प्लस 5/y इक्वल टू 77 हे सेकंड इक्वेशन दिलेलं। हे आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला फर्स्ट लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर सॉल्व्ह करायचं। चला बघूया, यामधला नॉन लिनियर पार्ट जो आहे आपण तो हायलाइट केलेला आहे। काय 1/x 1/y आणि त्याला इक्वेशन 1 असं दिलं नाव, आणि इक्वेशन 2 मधला पण आपण हायलाइट केलेला आहे नॉन लिनियर पार्ट, तो कोणता आहे 1/x 1/y आणि त्याला इक्वेशन 2 असं नाव दिलेलं आहे। आता हा जो नॉन लिनियर पार्ट आहे 1/x आणि 1/y दोन्ही इक्वेशन मधला, त्याला एका नवीन व्हेरिएबल मध्ये रिप्लेस करायचं। तर 1/x जो आहे 1/x त्याला आपण m ने रिप्लेस करू आणि 1/y ला n ने। चला फर्स्ट मध्ये काय बघा, 2 इंटू 1/x आहे, तर तिथे x 1/x च्या जागी काय m 2m प्लस प्लस नाही मायनस 3n इक्वल टू 15 कारण की 1/y ला आपल्याला काय दिलेलं आहे n असं व्हेरिएबल दिलेलं आहे आणि याला इक्वेशन 3 असं नाव देऊ। आणि नंतर काय 8 बघा 8 इंटू m 1/x जागी m प्लस काय 5n इक्वल टू 77 हे झालं इक्वेशन 4। हे आपल्या आता लिनियर मध्ये आलंय। हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आलं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। आता याला सॉल्व्ह करायचं आणि x आणि y च्या व्हॅल्यू काढायचे। त्याच्या पहिले m आणि n आपल्याला काढावं लागेल। आता हे दोन लिनियर इक्वेशन आहे, तर याला सॉल्व्ह करू आपण सॉल्व्ह बाय इलिमिनेशन मेथड। तुम्ही डिटर्मिनेशन मेथड नी पण सॉल्व्ह करू शकता, तर इथे मी इलिमिनेशन नी करतो, इलिमिनेशन मेथड। ओके, त्यासाठी फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला, इलिमिनेशन मेथड मध्ये जो व्हेरिएबल आहे दोन्हीपैकी कोणता पण एक, त्याला त्याचे कोएफिशिएंट सेम करून घ्यावे लागतात। तर बघा, जर कधी मी इक्वेशन 3 ला 4 नी जर मल्टिप्लाय केलं तर जे m व्हेरिएबल आहे त्याचे कोएफिशिएंट सेम होतात दोन्ही इक्वेशन मध्ये। सो लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4 इक्वेशन 3 ला 4 नी मल्टिप्लाय करायचं। काय इक्वेशन 3 2m इंटू 4 मायनस 3n इंटू 4। ओके, हे काय इक्वेशन 3 आहे ना आपलं, बघा इक्वल टू 1515 इंटू 4। आता बघा काय आलं, 4 इंटू 2 8m आलं का, 8m इथं आलं, 8m आहेच आले पहिले, मायनस 4 इंटू 3 12n इक्वल टू 15 हे 60 15 चौक 60 आणि याला इक्वेशन 5 असं नाव देऊ आपण, इक्वेशन 5 हे नाव देऊ। आता आपल्याला इक्वेशन 5 भेटलेले आहे ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट सेम आहे एका व्हेरिएबलचे, तर आपण काय करू, सबट्रॅक्ट करू। जेव्हा कधी कोएफिशिएंट सेम आहे आणि त्यांचं साइन सेम आहे तर काय करतो आपण इलिमिनेशन मेथड मध्ये सबट्रॅक्ट। सो सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4 या 4 मधून हे 5 वाला इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं। चला इक्वेशन 4 काय बघा, आपलं 8m लिहून घ्यायचं, 8m प्लस 5n इक्वल टू 77 आणि इक्वेशन 5 काय 8m मायनस 12n
8m मायनस 12n इक्वल टू 6060. आता याला सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. ओके, इथं तर सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात. प्लस असेल मायनस होतं, इथं प्लस आहे मायनस, इथं मायनस आहे इथं प्लस, आणि 60 प्लस आहे मायनस. आता 8m आणि हा 8m प्लस मायनस वाला कटला. आता इथं किती राहिला, 5 मधून 12 5 17, 17n 17n इक्वल टू ही इथं किती आला 17, 77 मधून 60 गेले 17. आता n किती आला बघा, n 17/17 हे मल्टिप्लाय मध्ये इकडं डिवाइड मध्ये, सिंपल मॅथमॅटिक्स आहे. कटला 1, सो n इक्वल टू 1, n इक्वल टू किती भेटला आपल्याला 1. आता पुट हा n, पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन, ह्या दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका, 3 आणि 4 वाला. मी सिंपल आपण 3 मध्ये टाकू इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 काय बघा, 2m मायनस 3n, 2m मायनस 3n इक्वल टू 15, इक्वल टू 15. आता n आपला 1 आहे, सो 2m मायनस 3 इंटू 1 इक्वल टू 15. हा, इथपर्यंत आलं लक्षात. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला बघूया पुढे. 2m मायनस 3 इक्वल टू 15. आता बघा 2m हा मायनस 3 इकडे गेल्यावर काय होणार, प्लस 3, सो 15 प्लस 3, 2m इक्वल टू 18, m इक्वल टू 18/2. 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, सो किती येणार 9. आता सो m इक्वल टू किती आला आपल्याला 9. m भेटला, n भेटला. पण ऍक्च्युअली आपल्याला काय x आणि y काढायचा आहे. तर तुम्हाला लक्षात असेल आपण इथं 1/x इक्वल टू m आणि 1/y इक्वल टू n हे सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता ते रिसबस्टिट्यूट करायचं. जसं की बघा काय, एक मिनिट, आपण काय केलं, 1/x काय बघा, 1/x इक्वल टू m असं दिलं. तर 1/x इक्वल टू m किती आला आपला 9. तर लिहून घ्या m च्या जागी m. आता x काढायचा आहे, तर बघा x इकडे गेला मल्टिप्लाय मध्ये, तिकडं डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय, आणि तो 9 इकडे आला. दोन्ही ऑपरेशन मी संगच करतोय बघा. आता 1/9 इक्वल टू x, हा इथं गेला आणि हा इथं आला. कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. x इक्वल टू किती भेटला आपल्याला 1/9. आता राहिला y ला काय लिहिलं आपण 1/y इक्वल टू n. सो 1/y इक्वल टू n किती भेटलाय बघा आपल्याला n 1. n किती भेटलाय 1. पुट करा. आता इथे काय बघा 1/1 इक्वल टू y. सो y इक्वल टू 1. y इक्वल टू 1. सिंपल आहे. यालाच आता बघा फायनली x आणि y भेटलं. सो लिहून घ्या. Solution of this equation is order pair xy equal to x किती आला बघा 1/9, y किती आला 1. x च्या समोर x आणि y च्या समोर y लिहून घ्या. y च्या समोर y लिहून घ्या. ओके मित्रांनो, अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि क्लास 10th वाले जे आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.